त्यांना समाधान होता. ते कृष्ण असो की देव असो की कुणी असो, त्यांना असं वाटलं मला म्हणायचं तर ते म्हणू शकत होते आणि त्यांना असं त्यांच्या वडिलांना वडिलांना आणि म्हणून ती त्याला कुणी मागत म्हणजे इतकी ताकद आहे कृष्णाला. आणि मग ती तरी मदत करेल असं तुला वाटतं. म्हणून त्याला विनंती केली की सांगा तुम्ही केले, पण त्याने मानसिक खाली घेतली. त्याच्यानंतर त्याने द्रौपदीला केला, द्रोणाचार्याला विचारलं, द्रोणाचार्य शांत. मग आता हे असं का झालं, हे असं का भीष्माचार्याने मदत केली नाही, का द्रोणाचार्याने मदत केली नाही, का कृपाचार्याने मदत केली नाही? कारण आहे, एकच कारण आहे की जर मनुष्याला अनैतिक मार्गाने पैसा कमवलेला असेल आणि त्याच्या घरी तुम्ही जर जेवायला गेला असतील तर तुमची बुद्धी त्याप्रमाणे होत असते, लक्षात ठेवले पाहिजे. आणि म्हणून दुर्योधनाचा हा सगळा पैसा अनैतिक मार्गाचा होता आणि अनैतिक मार्गाचा पैशाचे अन्न ते खात असल्यामुळे द्रोणाचार्याची कृपाचार्य असो की भीष्माचार्य, म्हणून सत्य आणि असत्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नव्हती, कारण अन्न नेहमी बेकार असतं. म्हणून आपण दुसऱ्याकडे जेवताना विचार केला गेला पाहिजे की आपण कुणाच्या जेवायचे आणि कुणाच्या जेवायचे नाही. कारण जर आपण दुसऱ्याकडे काय अन्न खाल्लं आणि ते अन्न चुरीचं असेल, ते अन्न लबाडीचं असेल, अनेक मार्गाचं अन्न असेल, तर आपली बुद्धी त्याप्रमाणे होत असते, लक्षात ठेवलेलं पाहिजे. म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. किंवा एखाद्या जमिनीच्या भूमीवर बसला होता तर त्या भूमीवर बसताना तुम्ही खाली बसू नका, तिथं पोतर किंवा काहीतरी टाकायचं किंवा स्वतःला तुरमत टाकायचं किंवा खुर्चीवर बसा, त्यांच्या भूमीवर बसू नका, कारण त्यांच्या भूमीवर बसण्यामध्ये जे दोष असतात त्या कारणाचे ते दोष तुम्हाला लागतात. अनोळखी माणसाला स्पर्श करू नका, जर स्पर्श केला तर त्याचे गुणदोष तुमच्याकडे असतात आणि मग तुम्हाला सुख का लागत नाही, तुम्ही ह्याच्यात एकही गोष्ट पाहिली नाही आणि म्हणून सुख लागत. सामान्य गोष्ट तुम्हाला वाटते माय, पण ही सामान्य गोष्ट नाही, कारण भीमाचं मन असतं आणि भीमाचं मन पाप होत असते. आता त्याचं उदाहरण शास्त्रीय पद्धतीने उदाहरण सांगतो की एक सुंदर उपसंत नावाचे दोन राक्षस होते. त्याने अनेक प्रकारची तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली की त्याला अमरत्वाचा वर मागण्याचा प्रयत्न केला, पण देवाने सांगितलं अमृत देता येत नाही, याचा जन्म त्याचा मृत्यू निश्चित आहे, दुसरं काहीतरी मागून घ्या. मग त्यांना असं वाटतं की ज्याप्रमाणे राम लक्ष्मण ही दोघं भाऊ आहेत, त्याचप्रमाणे दोघं सुंदर प्रेम होते एकमेकाच्या भावावर की विचार असू नये. पण त्याने एक दुसरा वर एवढाच मागितला की ठीक आहे, आम्हाला मारायचं असेल तर आमच्या भावामध्ये युद्ध झालं तर आम्ही मरू, अन्यथा दुसरं कोणी म्हणा, कुणी असो आम्ही म्हणणार, शस्त्र असतो, अस्त्र असो, बहु देव असो, कुणी असो, आम्हाला कुणी मारू शकणार नाही असं आम्हाला वर. ब्रह्मदेव कारण तपश्चर्या केली आणि मग तपश्चर्या केल्यानंतर वर दिल्यानंतर मारली, कुणालाही काय करू लागली, कारण यांचं मरणच नाही ना. आता भावाभावाचं भांडण झालं तर मरण, अन्यथा कोणाकडूनच मरण नाही, शस्त्र नाही, अस्त्र नाही, कुणाकडून देवाकडून नाही, कुणाकडून सगळ्यांना त्रास होऊ लागला. गायला त्रास होऊ लागला, ब्राह्मणाला त्रास होऊ लागला, सामान्य माणसाला त्रास होऊ लागला, देवाला त्रास होऊ लागला आणि लोक सगळे करतात. मग सगळे देव म्हणून ब्रह्मदेवाकडे गेले आणि सांगितलं असं बरं कसं झालं, आम्हाला जगणं मुश्किल झालं. मग देवाने विचार केला की आपण काहीतरी केलं आणि मग काय केलं, कारण भावाभावाचं बंद झाले तरच ते मरण होते, अन्यथा मरण. लक्षात ठेवलं काय म्हणतो, लक्षात ठेवलं.
आणि मग देवाच्या पुढे तुम्ही जाऊ नका म्हणून तुमचं आयुष्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य 100 वर्षावर आलं. बरोबर आहे? बरोबर आहे? हो किंवा नाही एवढं ते नाही. कारण पहिल्या दिवशी तुम्हाला मी आयुष्य कसं तुमचं कमी झालं हे सांगितलं आणि पहिल्या दिवशी बरेचसे होतच नाही. आणि मग आयुष्य का कमी झालं? कारण तुमची वागण्याची पद्धत बदलली म्हणून आयुष्य कमी झालं. तुमची बोलण्याची पद्धत कमी झाली म्हणून आयुष्य कमी झालं. तुम्ही देवाला फसवण्याचा प्रयत्न केला म्हणून आयुष्य कमी झालं. तुम्ही दर्शा कमी केलं म्हणून आयुष्य कमी झालं. आणि त्याचप्रमाणे सुंदर संत उन्मत्त झाले, माजले आणि देवाला त्रास होऊ लागला, सगळ्याला त्रास होऊ लागला. मग ब्रह्मदेवाने काय केलं? विचार केला आणि अप्सराला बोलवलं. अप्सराला बोलून सांगितलं की जा, ज्या ठिकाणी सुंदर राज्य करतात त्या राज्यामध्ये जा आणि त्यांना खलास करू. अप्सराने सावंत नमस्कार केला आणि देवाच्या आणि एका झाडाखाली तिने त्याला स्वतःचं रूप प्रकट केलं. इतकं सुंदर रूप तयार केलं की पाहतच आणि सैन्य होते. त्या सैन्यांच्या अप्सराला पाहिल्यानंतर सुंदराकडे गेले आणि त्याला सांगितले की एक अप्सरा आलेली आहे त्या झाडाकडे, इतकी सुंदर विचार. मग हे दोघेही राजे पळत तिकडे गेल्यानंतर ती रूप पाहिल्यानंतर दोघांच्याही मनामध्ये जलविते सुरू झाले आणि त्याला असं वाटलं की माझी पत्नी असावी, सोडल्याला असं वाटलं की माझी पत्नी असावी. मग ते विकण्याला म्हणला की माझी पत्नी आहे, मग ती माझी पत्नी आहे. चर्चा सुरू झाल्यानंतर अप्सराला भांडण करू नका अप्सरामध्ये की दोघाला तर काय करू शकत नाही, मी एकाला कुणालाही करते. पण माझा एक पण असा आहे की तुम्हा दोघांमध्ये द्वंद्व युद्ध करा आणि द्वंद्व युद्धामध्ये तुमची मुक्ती करा की माझ्या. आणि त्याने पटलं, बुद्धी भ्रष्ट झाली. कारण त्याने आपलं काय बरं घेता येईल लक्षात आलं नाही कोणाला. कारण या गोष्टीमध्ये आपल्या गोष्टीमध्ये मनुष्य सगळं विसरले लक्षात गेलं पाहिजे आणि आपण तेच निवड करतात. संसारामध्ये क्षणिक सुखासाठी आयुष्यभर भोगावं लागतं हे सगळ्याला माहीत असतं. त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं सुख नसतं हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. क्षणिक सुख असतं पण आयुष्यभर दुःख भोगावं लागतं आणि क्षणिक सुख असतं म्हणजे जर तर करताना त्याला तुम्हाला दुःख वाटतं. पण हे जर पहिल्यांदा दुःख जरी वाटत असेल तर शेवट त्याचा गोड असते. म्हणून नेहमी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही गुरु करा आणि गुरु करून त्याचा गुरु मंत्र घ्या आणि सतत नामस्मरण करा. कारण या कलियुगामध्ये नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. लक्षात तुम्ही यज्ञ करू शकत नाही, तम करू शकत नाही, होम करू शकत नाही आणि अरण्यात सुद्धा जाऊ शकत नाही, ब्रह्मचर्य व्रत पाळू शकत नाही, बाराठी पाळू शकत नाही. मग देवाला तुमची भीती वाटली आणि मग देवाने तुम्हाला एकच वर दिला की तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये जा, स्नान करू नका, जप करा, तरी चालेल, स्नान नाही तरी चालेल, म्हणून आणि नामस्मरण करा. मला प्रसन्न मला पावन इतकी सवलत दिली. त्या सवलतीचा सुद्धा तुम्ही फायदा घेत नाही. तिथे बदल आणि म्हणून तुम्ही बोलताना, चालताना, चालवताना, गुणवताना कोणतंही कार्य करीत राहा पण मुखाने नामस्मरण द्या. जे गुरुनं सांगितलं. गुरु केल्याशिवाय तुमच्या नामस्मरणाला काहीच किंमत नाही हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. दिवस रात्र जरी तुम्ही मेहनत केली, दिवस रात्र जरी परमेश्वराचं चिंतन केलं तर त्याचा पोकळाचा फायदा होईल लक्षात ठेवा. ते जीवच तुम्हाला मार्ग पडते. कारण गुरुने जोपर्यंत आज्ञा देत नाही, गुरु जोपर्यंत कान फुटीत नाही, तोपर्यंत तुमचा सगळा पोकळा आहे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ज्याने गुरु केलं नाही पुन्हा कधी गुरु करावा, गुरुचा चांगला असावा एवढी त्याने विचार. त्याच्यानंतर आपण येऊया
सुंदाने वसंताकडे येऊया आणि आपल्यामध्ये काय असतं ते सांगतो. आपण बऱ्याच गोष्टीचा विचार केला न विचाराचा प्रयत्न केला. जसे सुंदाने वसंत त्याला माहित आहे की आपल्या बरं काय आपण विषय म्हणणार आहे, परंतु या एका गोष्टीमुळे अनैतिक वागायच्या एका गोष्टीमुळे ती विसरली, भावनावर गेली आणि आपल्याला काय बरं मिळालं हे त्यांनी लक्षात ठेवलं. आणि मग आपण आपल्यावर कोणी उपकार केले हे एक घर होतं, त्या घरामध्ये मूस आपण विचार करायचा आणि विचार करायचा आणि पतीवर पत्नीवर आपण प्रेम करतो, प्रेम तुटून जातो. कसं तुटून जातं? प्रेम करीत असताना त्याच्याकडे श्रद्धाची विश्वासाची भावना श्रद्धा ठेवली पाहिजे. मी नेहमीच म्हणतो, या ठिकाणी तुम्ही पोती ऐकायला असेल, घरी आजारी असेल, आजोबा असेल, बंधू असेल, सासू असेल, सासरा असेल, आई असेल, वडील असेल आणि ते जास्त आजारी आहे, थोड्या आजारी जास्त आजारी उठू शकत नाही, तर तुम्ही पोतीला येऊ नका. तुम्ही त्यांची सेवा करायची, सरस्वतीची सेवा करा. आणि नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो, जोपर्यंत वडीलधाऱ्यांची सेवा करणार नाही तो तुम्हाला कधीही फायदा होणार नाही. लक्षात ठेवा, वडील कसेही आहे, आई कशी आहे. आणि वडिलांचा अपमान करणं, आईचा अपमान करणं, कारण किती श्रीमंत झाला. एका ठिकाणी कथा सांगून पारशीला गेले, 40 वर्षावरती झाला, 30 वर्षाचे झाला आणि पारशीला गेले प्रवचन